नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। हम लड़ेंगे जोरों से, जोरों से हम लड़ेंगे जोरों से। जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। हुकुमशाही नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। साथ है सोनम सर, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। सोनम सर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। पेपर लीक नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। पेपर लीक नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। नीट पेपर लीक मामले और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को लेकर दिल्ली के जंतर मंतर पर वैज्ञानिक एवं शोधकर्ता सोनम वांगचुक के जारी आमरण अनशन की गूंज अब उल्लासनगर तक पहुंच चुकी है। सोमवार 20 जुलाई को उल्लासनगर कैंप 3 स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर कई सामाजिक संगठनों, सामाजिक कार्यकर्ताओं, छात्रों और नागरिकों ने शांतिपूर्ण धरना प्रदर्शन कर आंदोलन को अपना समर्थन दिया और केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। प्रदर्शनकारियों ने सोनम वांगचुक के आंदोलन और अभिजीत दिपके के प्रति एकजुटता व्यक्त करते हुए परीक्षा व्यवस्था में पारदर्शिता, विद्यार्थियों के साथ न्याय और लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा की मांग उठाई। इस दौरान शांतिपूर्ण तरीके से नारेबाजी भी की गई और केंद्र सरकार से छात्रों के भविष्य से जुड़े मुद्दों पर गंभीरता से विचार करने की अपील की गई। इस आंदोलन में शिवाजी रगड़े, बंडू देशमुख, भगवान भालेराव सहित कई सामाजिक कार्यकर्ता, राजनीतिक दलों के पदाधिकारी, छात्र, महिलाएं और बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए। सभी ने एक स्वर में कहा कि लोकतंत्र में जनता की आवाज सरकार तक पहुंचाना और उस पर उचित कार्रवाई होना बेहद जरूरी है। उल्लासनगर के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आयोजित यह शांतिपूर्ण धरना कुछ समय तक आकर्षण का केंद्र बना रहा और क्षेत्र में आंदोलन का माहौल देखने को मिला। प्रदर्शनकारियों ने स्पष्ट किया कि छात्रों के हितों और शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता को लेकर उनकी आवाज आगे भी लोकतांत्रिक तरीके से उठती रहेगी। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। 14ला मोदी सरकार आल्यानंतर या देशातल्या नागरिकांना असं वाटलं होतं की आम्हाला आजचे दिन येतील, कारण आजचे दिन दाखवण्याचं स्वप्न दाखवून हे सरकार सत्तेवर आलं होतं। परंतु सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने विद्यार्थ्यांवरती अन्याय, नीटचे पेपर फुटणे, महागाई वाढवणे, लोकांचं आंदोलन दडपणे, लोकांवरती अत्याचार करणे, जो आपल्या पक्षात येत नसेल त्याला जेलमध्ये टाकणे, हेच कदाचित आजचे दिन असतील। आज जर तुम्ही बघितलं, गोरगरीब मुलगा जर नीटची परीक्षा मेहनत करून देतो, अभ्यास करून देतो, 18 तास तो अभ्यास केल्यानंतर नीटच्या परीक्षेला तो अपियर होतो, त्याच्यानंतर हे सरकार श्रीमंताच्या मुलासाठी 50-50 लाख कोटी कोटी रुपये घेऊन नीटचे पेपर लीक करतं आणि जे श्रीमंताची मुलं डॉक्टर कसे होतील, गरीबाचा मुलगा घरात कसा बसेल, यासाठी हे सरकार काम करतं। म्हणून या सरकारचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध केला पाहिजे। या सरकारच्या काळामध्ये गोरगरिबावरती अन्याय होतोय, गरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय, शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळे आज जर तुम्ही बघितलं, सरकारी शाळा बंद पडत आहेत, सरकारी महाविद्यालय बंद पडत आहेत, सरकारी कॉलेजेस बंद पडत आहेत। मेडिकल कॉलेज जर तुम्ही बघितलं तर खाजगी मेडिकल कॉलेज जास्त प्राधान्य आहे आणि खाजगी मेडिकलची फी जी आहे तो माझा झोपडपट्टीतला विद्यार्थी भरू शकत नाही। श्रीमंताचीच मुलं तिथे ऍडमिशन घेतात, म्हणून कदाचित सातत्याने हे पेपर लीक करून त्या विद्यार्थ्यांना दाबण्याचं काम हे सरकार करते। सोनम वांगचुक 20 दिवस बसल्यानंतर या सरकारने जर लोकशाही या देशात जिवंत आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे होती, परंतु असे न करता, त्यांच्याशी चर्चा न करता, त्यांच्याशी संभाषण न करता ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेलं ती बाब निषेधार्ह आहे। असं या सरकारच्या काळात जर हुकुमशाही चालत असेल,
अन्याय होत असेल तर या सरकारच्या विरोधात या देशातली जनता आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे आणि हा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. आज उल्हासनगर मधील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दिल्ली येथील जंतर मंतरवर माननीय सोनम वांगचुक सर व अभिजित दिपकेजी यांचं जे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे आणि ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक सरांना ज्या प्रकारे दडपशाहीने त्यांना जबरदस्तीने तिकडनं उचललेलं आहे, त्या विरोधामध्ये सर्व इथे एकत्र आलेले आहेत आणि उद्देश आहे की सोनम सर व अभिजित दिपके यांना समर्थन देण्याचा. कारण असं आहे की हे आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचं नसून हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे. कारण पेपर लीक ही एक राष्ट्रीय समस्या झालेली आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणे अभ्यासाची तयारी करतात, परंतु पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, त्यांच्या पालकांवरती अन्याय होतो. ज्या प्रकारे आता नीटचे जे निकाल लागलेले आहेत ते देखील संशयास्पद आहेत. आता नीटचे जे आम्ही काही उत्तरपत्रिका बघितल्या, त्यांचे रिझल्ट बघितले, तर यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत. तर एकंदरीत ही व्यवस्था चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत आहे आणि जर विद्यार्थी याविरुद्ध आंदोलन करत आहेत, मला असं वाटतं की सरकार म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांचा प्रश्न समजून घ्यायला हवा आणि यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. परंतु खेदाची गोष्ट आहे की 22 दिवस होत आलेत, कोणीही त्यांच्याशी बोलायला गेलेलं नाहीये. या उलट हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. तर मला असं वाटतं की आम्ही सर्व विद्यार्थी चळवळीतून आलेलो आहोत, विद्यार्थ्यांची आमची नाळ जुडलेली आहे आणि कुठलाही पक्ष म्हणून नाही तर एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांची आम्ही त्यांच्या प्रश्नाशी सहमत आहोत. हा प्रश्न सुटला पाहिजे याच उद्देशाने आज आम्ही सर्व इथे एकत्र आलेलो आहोत आणि सोनम सर व अभिजित दिपके यांना आम्ही समर्थन करतोय. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन करतोय. विद्यार्थ्यांचे प्रश्न नक्की सुटले पाहिजे आणि जो पेपर लीकचा मुद्दा आहे निश्चितच सरकारने कुणाची तरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, जेणेकरून यानंतर कुठल्याही प्रकारचे असे अनधिकृत कृत्य घडणार नाही, पेपर लीक होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी. म्हणून आम्ही सर्व आज आंदोलनकर्ते एकत्र आलेलो आहोत. थोर शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे विद्यार्थ्याच्या संदर्भात जे दिल्लीला इथे आंदोलन सुरू केलं आहे, त्या आंदोलनाच्या समर्थनात आम्ही सगळे एकत्र येऊन त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी एकत्र आलो आहोत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा होणारा वारंवार जो अन्याय, जो आम्ही गेली मला वाटतं या भाजपच्या काळामध्ये 89 वेळा पेपर लीकचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जवळजवळ या नीटच्या परीक्षेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्या पालकावर काय परिस्थिती निर्माण झाली असेल. आपला शिक्षणाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार देत असताना सुद्धा या भरमसाठ फीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यावी लागते आणि त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यांचं विनय, अनेक गोष्टी जे पुढे भविष्य काळामध्ये होणारं स्वप्न भंग करण्याचं काम हे शासन करत आहे. म्हणून मी प्रथम त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्या मागणीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या आंदोलकांनी जंतर मंतर जमले होते विद्यार्थी, त्यांच्यावर आज सकाळी मला वाटतंय सोनू वांगचुक सरांतर 2 दिवसापूर्वी घेऊन गेलेच. कशा पद्धतीने घेऊन गेले, ती लोकशाही नाही, ही हिटलरशाही आहे. त्याच पद्धतीने आज विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. संसदेमध्ये तुम्ही बघितलं असेल, विरोधकांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न केला. अशा ह्या हिटलरशाही सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि शिक्षण प्रणालीमध्ये योग्य तो बदल झाला पाहिजे. यासाठी हा लढा मध्ये आम्ही सर्वजण एकत्र राहू अशी ग्वाही देतो. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।